तस काय दिले बघा, when 80 volt DC is applied across solenoid, current 0.8 ampere flow नीट. हा सो एकदम चांगला प्रॉब्लेम आहे, हा घ्यायलाच पाहिजे. हा बोर्ड असं विचारला काय, when 80 volt AC is applied across same solenoid, current become 0.4 ampere. Frequency of AC source is 50 hertz. विचारले काय, impedance and inductance of the solenoid. लेंदी प्रॉब्लेम आहे, लेंदी प्रॉब्लेम म्हणजे JEE लेवलचा प्रॉब्लेम. हा मी इझिली सॉल्व्ह होणार नाही, इझिली बी सॉल्व्ह होणार विदाउट एक्सप्लेनेशन. कसं ऐका, फास्ट वे काय, तर पहिला सप्लाय कुठला आहे, डीसी. डीसी मध्ये एल झिरो असतंय, एक्सेल झिरो असतंय. म्हणजे जर ओम्स लॉ आपण अप्लाय केला तर आपल्याला आर मिळणार. आर किती, 80 आर इज इक्वल व्ही बाय आय. व्ही 80 आहे, डिवाइड बाय 0.8 किती येणार, इट इज 100. बरोबर. नंतर एसी सर्किटला आपण जर जेड अप्लाय ओम्सला, म्हणजे पुढच्या केसमध्ये एसी सर्किट आहे ना एसी, त्यावेळी करंट किती आहे, 0.4. ओके, 0.4 न डिवाइड केलं तर इट इज हाऊ मच, 200. म्हणजे इम्पिडन्स तर 200 येणार. मग 200 चे दोन ऑप्शन आहेत. मग 200 स्क्वेअर युझिंग 200 100 तुम्हाला एक्सेल फाइंड करायला पाहिजे, एक्सेल ना एल फाइंड करायला पाहिजे. ओके, इज इट क्लिअर. ओके, हे मी डायरेक्ट सॉल्व्ह केलं. एक्सेल साठी झेड स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर म्हणजे 400 मायनस 100 300 येणार. बरोबर, स्क्वेअर रूट ऑफ 300 स्क्वेअर येणार. नाही, किती येणार ते, 400 मायनस 100 तुम्ही किती आलं, 300. 300 चा स्क्वेअर रूट आणि त्याला डिवाइड बाय वॉट, 2πf. हे आन्सर येईल. करा सॉल्व्ह प्रॉपरली. आता हे प्रॉब्लेम चांगला आहे म्हणून व्यवस्थित सर्किट डायग्राम ड्रॉ करा ऍज अ थेरी. पहिलं सर्किट आहे, पहिला सर्किट तर आर एल आहे, सोलनाईट म्हणजे आर एल सर्किट. मे देर इज आर अँड एल. आणि पहिल्या केसमध्ये डीसी इज अप्लाइड. डीसी अप्लाय केल्यानंतर इट इज हाऊ मच, 80 व्होल्ट डीसी अप्लाय केलाय. मग करंट सो डायरेक्ट करंट फ्लो होणार. डीसी साठी एल झिरो असतंय, एक्सेल ऑल्सो झिरो, बिकॉज फ्रिक्वेन्सी झिरो. तर डीसीचा फ्रिक्वेन्सी काय असते, झिरो. नो सायकल, नो सायकल, नो फ्रिक्वेन्सी. इज इट क्लिअर. आणि त्यामुळे बाय अप्लाइंग ओम्स लॉ, आर इज व्ही बाय आय. व्ही 80 बाय 0.8 किती येणार, 100 ओम. आर मिळालं. पहिलं डीसी साठी आपण आर फाइंड करू शकतो फक्त. सेकंड केस मध्ये नाव इट इज एसी. सेम सर्किट. ओके, आता एसी साठी आर and L both exist. AC. AC voltage किती आहे, 80s. And current is I. I दिलाय how much, 0.4 now. मग जर ओम्सला अप्लाय केला तर आपल्याला इम्पिडन्स मिळतोय. इट इज अ व्होल्टेज बाय अल्टरनेटिंग करंट. 80 बाय 0.4
म्हणजे इट इज अ 200. म्हणजे एक तर इम्पिडन्स मिळालं 200. आता विचारलंय काय, इंडक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स नाही, एल विचारलंय. मग एल साठी एक्सेल फाइंड करायला पाहिजे. म्हणजे झेड स्क्वेअर इज आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. सो एक्सेल स्क्वेअर आलं झेड स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. आता तोंडी कॅल्क्युलेशन बरोबर केले ना आपण. झेड स्क्वेअर, झेड किती आहे 200चा स्क्वेअर. आपण फक्त 400 म्हटलं होतं, दॅट इज रॉंग. 100 स्क्वेअर. 200 स्क्वेअर किती येणार 2 चा स्क्वेअर 4 आणि ह्या 2 झिरोचा 4 झिरो होणार. तसं इथं -1 4 झिरो किती आलं एक्सेल 3 1 2 3 4. हे एक्सेल. आता याच्यावरून सॉल्व्ह करायचं आहे. 3000चा 30,000चा स्क्वेअर रूट किती येणार 30,000चा स्क्वेअर रूट. मग इथं मी काय ओके गुड थिंकिंग. 100 नक्की. 100चा स्क्वेअर किती आपण पॉवर यूज करा बेस्ट 10⁴ बरोबर. हा मग एक्सेल किती आलं √3 इंटू वॉट 10². आता एक्सेल किती आहे हॅलो हा बोला बर. एल किती येणार मग आता √3 इंटू 100 10² डिवाइड बाय 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी 50 आहे ना. सो इट बिकम √3 बाय पाय. √3 बाय पाय अप्रॉक्सिमेटली सॉल्व करा. √3 ची व्हॅल्यू किती येते 1.732 ना आणि पायची व्हॅल्यू 3.14. हा मग 1.7 मी ऑप्शन मध्ये 0.5 आहे काय. एक 1.5 तर नसणार. एक तर बघा लक्ष द्या 200 आपला आन्सर ए किंवा बी आहे. मग करेक्ट ऑप्शन इज ए. इट इज अ 0.55. प्लस 0.55 क्लिअर गॉट इट. ठीक आहे.